आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवगिरी बंगल्यावर रात्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली। त्यावेळी पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं सांत्वनपर पत्रही सुनेत्रा पवारांना दिलं। नागपूर महानगरपालिकेच्या सत्तापक्ष नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक बाल्या बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली। शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी ही अधिकृत घोषणा केली। गेल्या अनेक दशकांपासून नागपूरच्या राजकारणात सक्रिय असलेल्या बोरकर यांना प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे। चित्रा वाघ यांची सभा कुंभारगाव इथं पार पडली। पाटण काळगाव जिल्हा परिषद गटातील प्राजक्ता पाटील आणि पंचायत समितीतील रमेश मोरे आणि अनिल डाकवे या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती। सुनेत्रा पवारांकडे 3 खात्यांचा पदभार सोपवण्यात आलाय। सुनेत्रा पवारांना अर्थ खातं नाहीये। राज्यपालांकडून खाते बदल घोषित करण्यात आलाय। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत। सुनेत्रा पवार यांनी विधान भवनात अजित पवारांच्या प्रतिमेला वंदन केलं। देवगिरी बंगल्यावरही सुनेत्रा यांनी अजित पवारांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली आणि लोकभवनात शपथविधीच्या आधी अजित पवारांच्या स्मृतींना वंदन करण्यात आलं। पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलंय। मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काम करतील आणि अजितदादा पवार यांचं स्वप्न पुढे नेतील असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्यात। दुःखात असताना शुभेच्छा कशा देऊ अशी तिरकी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे। मंत्रिपद आणि पक्ष सुनेत्रा पवार नीट सांभाळतील अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली। सुनेत्रा पवार महिलांना न्याय देतील अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सना मलिक यांनी दिली। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई का असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेलनाही पाटील असावा असा सल्ला राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलाय। जय आणि पार्थ यांनी आईला साथ द्यावी असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। दोन्ही मुलांनी आईसोबत खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे असंही जरांगे म्हणाले। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड लांबणीवर गेली आहे। प्रफुल्ल पटेलांकडे राष्ट्रवादीचं कार्यकारी अध्यक्षपद आहे। कार्यकारी अध्यक्ष असल्यानं निवड लांबणीवर गेली आहे। महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करेल अशी पोस्ट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केली। सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीकडे पाठ फिरवली आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आईची भेट घेतली। कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत। उमेदवारांच्या प्रचारार्थ कागल तालुक्यातील नानीबाई चिखली इथं सभेचं आयोजन करण्यात आले। शिवसेना नेते संजय मंडलिक यांची सभेची जोरदार तयारी सुरू आहे। कायदेशीर बाबींमुळे शपथविधीची घाई करण्यात आली अशी प्रतिक्रिया आमदार सुनील शेळके यांनी दिली। राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या बैठकीचा व्हिडिओ सुनील तटकरेंनी फेटाळलाय। तो कृषी प्रदर्शनावेळी गेले असतानाचा व्हिडिओ आहे। ती चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबतची होती असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलंय। सुनेत्रा पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिलाय। सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवलाय। नरेश अरोरा आणि राष्ट्रवादीत बिनसल्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला अरोरा अनुपस्थित होते। नरेश अरोरा राष्ट्रवादीच्या एका नेत्यावर नाराज आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी ही अजितदादांची इच्छा होती। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी नक्कीच एकत्र येतील असा विश्वास जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केला। सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल विलीनीकरणाबाबत कल्पना होती असा मोठा दावा अण्णा बनसोडेंनी केलाय। तांत्रिक अडचणींमुळे शपथविधी लवकर होतोय। दोन्ही पक्ष एकत्र आल्यास कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळेल असंही अण्णा बनसोडे म्हणाले।
छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी मागे घेतल्यानं उमेदवारावर शाई फेकण्यात आली। अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांनी अंगावर शाई फेकली। पैसे घेऊन उमेदवारी मागे घेतल्याचा आरोप सुनील केरे यांच्यावर करण्यात आला आहे। सोलापूर महानगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली। विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते गटनेतेपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। कार्यकर्त्यांना आधार देणं काळाची गरज आहे। गटनेता म्हणून सुनेत्रा पवारांच्या नावाला एकमतानं मंजुरी दिली याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी जय महाराष्ट्रला दिली। सुनेत्रा पवारांच्या निर्णयाबद्दल फडणवीसांकडून कौतुक करण्यात आलं। आव्हानात्मक स्थितीत जबाबदारी स्वीकारणं कौतुकास्पद आहे असे ट्विट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं।